सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 31 मार्च 2026 पॉवर्ड बाय अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा. भीषण स्फोटाने तासोड एमआयडीसी परिसर हादरला. केमिकल कंपनी खात 10 किलोमीटरवरील घरांना तडे, काचा फुटल्या. तासोड एमआयडीसी मधील तालुका कराड एसकेएस केमिकल कंपनी भीषण स्फोट झाला. पहिल्या भीषण स्फोटानंतर आणखी 8 कमी तीव्रतेचे स्फोट झाले. स्फोटाच्या आवाजामुळे एमआयडीसीच्या 10 किलोमीटर परिसरातील गावातील ग्रामस्थांच्या अक्षरशः कंटाळ्या बसल्या. तसेच परिसरातील गावांमधील घरांना तडे जाण्यासह खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत. सुदैवाने कंपनी बंद असताना ही दुर्घटना घडली, त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. पुसेगावात गस्त घालताना दुचाकीला एसटीची धडक, एक होमगार्डचा जागीच मृत्यू, 1 जण जखमी. धार्मिक स्थळांची तपासणी करण्यासाठी सोमवारी पहाटेच्या सुमारास शासकीय दुचाकीवरून गस्त घालत असताना साताऱ्याहून देवीकडे जाणाऱ्या एसटी बसने समोरून जोराची धडक दिल्याने कर्तव्यावर असलेल्या एका होमगार्डचा मृत्यू झाला, तर 1 जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातातील दुचाकीस्वार संतोष काटकर व त्यांचे पाठीमागे बसलेले संतोष मान या दोघांना तातडीने पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी संतोष संभाजी काटकर हे उपचारपूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. संतोष गोपन मान यांना अपघातात डोक्यास व हातास गंभीर दुखापत झाल्याने पुढील उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले आहे. सातारा शहरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ. सातारा शहरासह परिसरात सोमवारी दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह गारांचा पावसाच्या सरी कोसळल्या. हलक्या ते मध्यम वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांची धावपळ उडाली. शहर व परिसरात बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांसह व्यावसायिकांची तारांबळ उडाली. कराडवाडी पोस्ट अंधेरी तालुका खंडाळा येथे वीज पडून महिला ठार. कराडवाडी गावाने शेळ्या चरत असताना वीज पडल्याने एक महिला जागीच ठार झाल्याची घटना सोमवारी घडली. सोनाली अजित कराडे व 29 राहणार कराडवाडी असे या महिलेचे नाव आहे. सोमवारी सायंकाळी सुमारास कराडवाडी पोस्ट अंधेरी तालुका खंडाळा येथील सोनाली कराडिया आपल्या शेळ्या चारण्यासाठी रानात गेल्या असताना सायंकाळी 5 सुमारास शेळ्या चरत होत्या. तेव्हा अचानक अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पावसासोबत विजांचा कडकडाट सुरू असताना सायंकाळी अंदाजे 5:15 वाजता त्यांच्या अंगावर वीज कोसळली. भीषण घटनेत सोनाली अजित कराडे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबियांवर दुःखांचा डोंगर कोसळला आहे. आसले तालुका वाई येथे वीज पडून 16 मेंढ्या मृत्युमुखी, मेंढपाळ ही गंभीर जखमी. वाई तालुक्यातील आसले हद्दीत पांडवनगर येथे शेतात चालणाऱ्या मेंढ्याच्या कळपावर अचानक वीज पडल्याने 16 मेंढ्या जागीच ठार झाल्या, तर मेंढपाळ नंदकुमार पांडुरंग केसर राहणार पांडवनगर आसले तालुका वाई हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी वाई येथील रुग्णालयात दाखल केले आहे. ही घटना सोमवार दिनांक 30 मार्च रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास घडली. मोरवे तालुका खंडाळा येथे वीज पडून 8 शेळ्या व 1 बकरा मृत्युमुखी. मोरवे तालुका खंडाळा परिसरात सोमवारी दुपारी 4च्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यावेळी गावातील सोलाडे नावाच्या शिवारात वीज पडून 8 शेळ्या व 1 बकरा मृत्युमुखी पडला. यामध्ये अमोल गोपाळ धायगुडे या शेतकऱ्यास जवळपास 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गायरान जमिनीवर सोलार प्रकल्पाला विरोध, कामती ग्रामस्थ आक्रमक. प्रकल्पाविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी. कॅनल पुनर्वसनासाठी कराड तालुक्यातील कामती गावाने आपल्या जमिनीवर मोठा त्याग केला आहे. त्यामुळे अनेक शेतकरी अल्पभूधारक झाले आहेत. अशा परिस्थितीत गावासाठी सुरक्षित असणाऱ्या गायरान जमिनीवर सोलार प्रकल्पाचा घाट घातला जात आहे. त्याला कामती ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. कराड तालुका विभागीय अधिकारी व प्रांत अतुल मेत्रे यांनी या संदर्भात प्रशासनाकडे म्हणणे मांडत निवेदन देण्यात आले. या पार्श्वभूमीवर त्यांनी कामती गावास भेट दिली. त्यावेळी ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे. तवेर समत कोरेगाव रस्त्याचा प्रश्न चिघळला. 8 दिवसात काम न केल्यास आंदोलनाचा इशारा. कोरडे ते तवेर समत कोरेगाव रस्त्याच्या कामाबाबत सार्वजनिक बांधकामाचा डिसाटावर पुन्हा एकदा उघड झाला असून वारंवार निवेदन देऊनही काम सुरू होत नसल्याने सोमवारी शेतकरी संघटना ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. प्रशासनाने ठेकेदाराच्या हलगर्जीपणाविरोधात आता तीव्र आंदोलनाची भूमिका घेत 8 दिवसात काम सुरू नाही तर ते टाळेटोप आंदोलन करण्याचा इशारा केला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. धोमडावा कालव्यातील दारांची कोरेगाव तालुक्यातील आंबोडे संमत येथे तोडफोड. आंबोडे संमत परिसरात धोमडावा कालवा येथे अतिवाहक दारांची साखळी पुढे तोडून अत्यंत व्यक्तीकडून सार्वजनिक मालमत्तेची तोडफोड करण्यात आली. या प्रकारामुळे वांगणा उपसा सिंचन योजना पूर्णपणे बंद पडली असून परिसरातील शेतीसाठीच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाई शहरात रस्त्यावरूनच पाण्याचा प्रवाह. वाई शहरातील नागरिक समग्र त्याच्या दुर्लक्षाचे आणखी एक उदाहरण समोर आले आहे. शहरातील गुलाबराव खामकर पथ या महत्वाच्या रस्त्यावर थोडासा पाऊस पडला तरी गटारातील पाणी रस्त्यावरून वाहू लागते. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या समस्येकडे वाई पालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अँबिशन सायन्स अकॅडमी सातारा, सायंटिफिक वे ऑफ सक्सेस. 11-12 सायन्स, नीट, जेईई, एमएसटी, सीईटी, सीबीएसई, एचएससी क्रॅश कोर्स शिकवण्याचे साताऱ्यातील योग्य ठिकाण. संपर्क 951856 8168. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स, लुक गुड फील गुड. शाळा
कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका, सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.